अमरावतीत 2 ओबीसी बांधवांचं 4 दिवसांपासून उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळेंनी घेतली भेट. शिवसेना नेते महेश पाटील आणि मुलाच्या हत्येचा कट. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वडार पाटलांचा तिघांवर गुन्हा. वडार पाटील यांच्या मुलाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी कट. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा थैमान. दांडेगाव शिवारामध्ये जोरदार पाऊस. हिंगोलीत रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची बॅटिंग. एक दिवस उघडलेला पाऊस पुन्हा सुरू. शहरातील बस स्थानकासह सखल भागात पाणी साचलंय. पावसामुळे नदी नाल्यांचं पाणी पुन्हा वाढलंय. साताऱ्यात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ. गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण. साताऱ्यातील धरणांमधून पाण्याच्या विसर्गात वाढ. पाऊस वाढल्याने सांडव्यातूनही पाणी सोडण्यात येणार. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्यात पूरस्थिती असताना हिंगोलीत गौतमीचा कार्यक्रम. मराठवाडा पुराच्या विळख्यात असताना कार्यक्रमांचं आयोजन. हुल्लडबाजांचा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ. घरं महाग झाल्याने मुंबईकर आणि पुणेकरांची पाठ. घर विकत घेण्याकडे पुणेकर मुंबईकरांनी फिरवली पाठ. महानगरातील मालमत्ता गरब्यात लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. सोमवारी 29 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी चिंतेत. मोसंबी बागेवर रोग पडल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. संतप्त शेतकऱ्याने अख्खी बाग केली नष्ट. नमस्कार, मी नीलम जगताप. साबळे बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर